नमस्कार, मी रोहित पवार. आज इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे आपलं इंटरनॅशनल ग्राउंड आहे तिथं काय परिस्थिती, कशा मॅचेस चालल्यात हे बघण्यासाठी मी आलेलो आहे. जो काय रिव्ह्यू घेतलेला आहे इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं तो जबरदस्त आलाच आहे. पण काही कामानिमित्त मी बाहेर असलो तरी जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18वर मी कंटिन्युअसली मॅचेस बघत होतो. काय जबरदस्त मॅचेस झाले. क्रिकेट प्रेमी आहोतच. प्रेसिडेंट असलो तरी शेवटी हृदय आपल्या या देशामध्ये कशामुळे धडकतं तर क्रिकेटमुळे धडकतं. त्यामुळे कुठेही असलो तरी ऑनलाईन तर मी टी व्ही बघतच आहे, मॅचेस बघतच आहे. 5 मॅचेस झालेत आत्तापर्यंत आणि त्या 5ही मॅचेसमध्ये बॅटिंग भारी, बॉलिंग भारी, नियोजन भारी, कॉमेंट्री भारी आणि सगळ्यात बेस्ट फॅन मोठ्या संख्येने तिथे येत आहेत. आता बाकीच्या ज्या मॅचेस आहेत तर तुम्ही टी व्हीवर बघाच, पण जरा आता स्टेडियमवर पण आपण आलं पाहिजे. सॅटर्डे संडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही या आणि फायनल तर बघालच, पण मोठ्या संख्येने तुम्ही येणं पण फार महत्त्वाचं आहे. काल तर खूप मोठा पाऊस आला तरी हे स्टेडियम इतकं जबरदस्त बांधलं गेलं आहे की 1.5 तास कंटिन्यू जोरात पाऊस होता तरी 35 मिनिटांमध्ये परत मॅच आपली सुरू झाली. असं ड्रेनेज सिस्टम आहे, आपला ग्राउंड स्टाफ आणि इथं असणारा पूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असं जबरदस्त काम करत आहे. जिओच्या पदाधिकाऱ्यांशी आमचे काही लोक बोलले, त्यांचा सुद्धा रिव्ह्यू असा आलाय की IPL नंतर जर कुठली रिजनल टुर्नामेंट चांगली चालत असेल टीव्हीवर तर ती आपली MPL आहे. आणि हे कशामुळे झालं, हे तुमच्यामुळे झालं. हे कोणामुळे झालं तर सगळ्या फ्रँचायझी ओनरमुळे झालं आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यामुळे तिथं झालं, स्पॉन्सर्स पासून सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे BCCIने आम्हाला परवानगी दिली या टुर्नामेंट घेण्याची. त्यांचा सुद्धा पुनश्च एकदा आभार. फक्त हा व्हिडिओ नका बघू, शेअर सुद्धा करा आणि मॅच बघण्यासाठी इंटरनॅशनल स्टेडियम पुण्याला तुम्ही नक्कीच या. टीव्हीवर तर बघाच आणि हा जो व्हिडिओ नाही तर या MPL बद्दलची माहिती स्वतःपुरती ठेवू नका. लाखो लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जावा. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, पण क्रिकेटसाठी आणि आपले महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आपले MPL बद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जावा. आपलं जे सोशल मीडियाचं पेज आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.